चला प्लीज मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर, जास्त वेळ वाया घालू नका. तर फ्रेश मॅच लीग पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. तर चला मॅच खेळू करूया. पाहतोय मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आजच्या दिवसातली असेल. एका बाजूला रांजणी विपक्ष टीम खर्शी बारामुरे. तर टीम रांजणी टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी चॉईस झाली आणि फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गणेश, नॉन स्ट्राईक एंडला अजिंक्य. गोलंदाजी मार्क वरती येतोय प्रणील. गोलंदाजी मार्क वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. दोन शतरक्षक पाहतोय लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट सज्ज आहे. त्यानंतर पाहतोय शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लॅग. पहिला चेंडू इथे डेड बॉलची घोषणा केली जाईल. त्यानंतर पाहिलं गेलं तर मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे. त्यानंतर शॉर्ट पॉइंट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला चेंडू इथे मात्र अतिशय चांगला देखला दिशा दिली, फक्त इथे मात्र गलीच्या दिशेने चेंडू जातोय दंदन 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 सीमा रेषा पार. नजाकत बरं क्रिकेट करत गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पाहिलं गेलं तर धाबांसाठी फक्त ताकद हवी नाही आहे, तर तिथे टायमिंग आणि एक नजाकत भरा फटका सुद्धा आपल्याला 4 धावा देऊन जाऊ शकतो. गॅप शोधला चांगला. इथे मात्र नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा गणेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती घेतला. गतीचा उपयोग योग्य ठिकाणी केला तर ते यश असतं मित्रांनो, आणि ते गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गतीचा वापर केला चेंडूच्या. पुन्हा एकदा हो, आता मात्र खालची एज लागला, अंधुरे किनारा लागला होता. यष्टीरक्षण चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं, कारण स्टॉप करणं खूप गरजेचं असतं चेंडूला. आजचा हा फ्रायडेचा वर्किंग डे आहे, तरी सुद्धा खऱ्या अर्थानं टीम्स इथे खेळायला उपलब्ध राहत आहेत, ते खूप मोठी गोष्ट आहे. ओ इथे झेल, हो यास इथे मात्र झेल घेणं गरजेचं होतं. वन हँडेड घेण्याचा प्रयत्न, 2 हात गेले पाहिजे चेंडू पर्यंत यष्टी रक्षकाचे, मात्र गणेश नाराज असेल. सुरेख गोलंदाजी प्रणीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर चांगली गोलंदाजी, 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. आता मात्र इथे गणेश नक्कीच काहीतरी वेगळं प्लॅनिंगच्या मूड मध्ये असेल. अजिंक्यने काहीतरी टिप्स दिल्यात. क्रॉस द लाईन, इथे मात्र मोठा फटका सजवायचा होता. काय घडेल, एक धाव कंप्लीट. पंचांचा नो बॉलचा इशारा. त्या दरम्यान बिमरचा नो असेल, कारण हाईट वरती खूप मोठा. तर या चेंडूवरती आल्या 2 धावा, म्हणजेच नो प्लस 1 आली, आणि येणारा चेंडू मात्र फ्री हिट, म्हणजेच मेजवानी अजिंक्यसाठी. अजिंक्य बेलोशे. प्रणील पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू आहे. काय घडेल, हो पुन्हा एकदा नो. चेंडूची लँडिंग खूप महत्वाची. ओव्हर चेंज, यस पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये तुम्ही. नो प्लस 4 म्हणजे 5 धाबा. यस 5 धाबा या चेंडूवरती, आणि हा एक महत्वाचा गोलंदाज मात्र बाद केला जाईल. तुम्ही पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही, कारण क्रिकेटचे काही नियम आहेत आणि ते फॉलो करणं गरजेचं असेल. आता मात्र टेन्शन वाढलंय, कारण पाहिलं गेलं तर प्रणील एक महत्वाचा गोलंदाज आहे, आणि एक आपल्याकडून बिमर पडला त्यानंतर आपण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे की माझ्याकडून दुसरा या षटकामध्ये पडला नाही पाहिजे, अन्यथा आपली गोलंदाजी बंद केली जाईल. आणि ते घडताना पाहायला मिळालं. या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा विचार केला तर 11 धावा धाव फलकावरती.
आणि 3 चेंडू मला वाटतं आतापर्यंत हाताळलेत. 11 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अमोल गोलंदाजी मार्क वरती येईल. उर्वरित 3 चेंडू हाताळले जातील. फ्री हिट असणार आहे पुन्हा एकदा अजिंक्य बेलोशेसाठी हा चेंडू. कोण आहे? अमोल ना. अमोल. ओ हा ही फुलटॉस चेंडू होता परंतु बॅटची खालची एज लागते अजिंक्यच्या. चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. तिथे स्वतः गोलंदाज मात्र अमोल नाही क्षेत्ररक्षक जात आहे तिथे. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. परंतु जर विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत आणि जी 12-13 सरासरी आहे तुम्हाला 70 धावांपर्यंत घेऊन जात असते 5 षटकामध्ये. आणि तो स्कोर समाधानकारक फायटिंग स्कोर मांडला जातो. 60 प्लस तुम्ही धावा करताय तर तिथे प्लस मध्ये असताय तुम्ही. पुन्हा एकदा अमोल निघालाय. शॉर्ट पीच इथे पटका पूल करायचा होता परंतु काहीतरी वेगळ्याच धाटणीमध्ये पाहायला मिळालं. चेंडू जमिनी लगत ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं हा फटका उंचीवरून हवेतून खेळणं गरजेचं होतं तुम्ही. परंतु जो मिड विकेट रिजनला प्रोटेक्शन आहे बाउंड्री लाईन त्यामुळे कुठेतरी हवेमध्ये न खेळता अलाउन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून झाला. एका धावेची नक्कीच भर पडली संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 बिनबाद 13. पहिलं षटक मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. काय घडेल इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग वरून येईल क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल त्या दरम्यान एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 14 बिनबाद 14 धावा. पहिलं षटक संपलाय. टीम राजनी 11 संघ बिनबाद 14 समाधानकारक स्थितीमध्ये आहे म्हणायला हरकत नाही. टीम खर्शी बारामुळे संघ नक्कीच आता काहीतरी विचार करत असेल कारण एक गोलंदाज कमी झालाय. नवीन गोलंदाज महेंद्र गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा चालू असेल. चला थोडस स्पीडअप ठेवा प्लीज मित्रांनो विनंती असेल आपल्याला. गोलंदाज महेंद्र निघालाय. अजिंक्य बेलोशे. पहिला चेंडू खराब दिशाहीन व्हाईट बॉल. पंच या ठिकाणी आमच्याकडे वळले जात आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांतला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एका पंचांना रेस्ट देणं गरजेचं असते आणि ते मात्र इथे पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉलनी सुरुवात म्हणजेच 15 धावा धावफलकावरती. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अजिंक्य आता लेग नंतर ऑफ एसटी वाईट वाईट वाईट. इथे मात्र दोन्ही दिशाला 2 चेंडू म्हणजे इथे मात्र कुठेतरी लाईन भरकटलाय महेंद्र. आणि ज्या वेळेस अशा घटना घडतात ज्या वेळेस 1-2 वाईट एक्स्ट्रा टाकले जातात त्या वेळेस कर्णधाराचं काम आहे त्याच्याशी काहीतरी चर्चा करा. त्याला कॉन्फिडन्स द्या. तू ही गोष्ट अशा पद्धतीची करू शकतोस त्यावेळेस नक्कीच तो खेळाडू पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलची घोषणा. इथे काहीतरी इथे चुकीचं घडतंय आणि ते जाणीव खऱ्या अर्थानं अजिंक्य स्वतःच तिथे नक्कीच काहीतरी सांगतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी तर धारदार आहे अचूक टप्पा आहे परंतु दिशा मात्र कुठेतरी भरकटली जाते. चेंडू लँड करताना थोडासा हात खाली गेल्यानंतर लँड होतोय का त्याच दिशेला गोलंदाजी जातीये ते मात्र यष्टीरक्षकांनी सांगणं गरजेचं असेल. हो आता मात्र सुरेख चेंडू होता. अजिंक्यने सुद्धा त्याला सन्मान दिला. इथे खऱ्या अर्थानं चांगल्या चेंडूचा सन्मान आणि ती एक मोठ्या खेळाडूची लक्षणं असतात. त्या ठिकाणी अजिंक्य पाहिलं गेलं तर बेलोशे एक चांगलं स्मित हास्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नो टेन्शन नो फ्री टेन्शन. इथे मात्र फ्री माइंड मध्ये खेळताना अजिंक्य बेलोशे पाहायला मिळतोय. तिथे गोलंदाज मात्र महेंद्रला काहीतरी कॉन्फिडन्स दिला. ते काम खऱ्या अर्थानं टीम खर्शी बारामुळे संघात इथे सुरेख चेंडू होता परंतु त्यावरती सुरेख पटका. यास इथे चुकी कोणाची म्हणायची इथे आउटफिल्डची चुकी म्हणेन कारण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु काहीतरी घडलं
अखरीत घडलं आणि तिथे चेंडूने उंची घेतली आणि चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धाब्यांसाठी खोदून काढला होता. गणेशनं खऱ्या अर्थानं चांगला फटका खेळला होता आणि हा ज्या वेळेस फटका खेळला जातो खऱ्या अर्थानं कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण होत असते मित्रांनो. क्रॉस द लाईन काय खेळायचं, कसं खेळायचं, अगदी बारकाईनं पहा. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती आहेत. 1 इंचाचा जरी फरक झाला तरी क्लीन बोल्ड होऊ शकतो. असे फटके कृष्णा लक्ष्मण सातपुते खेळताना पाहायला मिळतात. एज लागतीये, हो चुकी 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 आणि चुकी. या प्रकारची क्षेत्ररक्षणामध्ये चुकी कराल तर गोलंदाज काय करणार मित्रांनो. आलेल्या ह्या थर्ड मॅन रिझन मधल्या 4 धावा धावसंख्या जाऊन पोहोचलो तब्बल 26 या आकड्यावरती. म्हणजेच 1.3चाच खेळ संपलाय. 9 चेंडूचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच विचार आता नक्कीच खर्ची बारामुरे संघ करत असेल. ही धावसंख्या अशीच जर चालली तर 70-80 नक्कीच घडू शकतात. तर काय घडेल, काय बिघडेल. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. स्ट्राईक एंडला गणेश. त्याचं पण बेलोशे नाव गणेश रांजणे. ओ हो हो हो, अतिशय सुरेख चेंडू, अतिशय देखणा. इनकटर आतमध्ये आला चेंडू. गणेशला काही समजला नाहीये. सरळ पॅड वरती चेंडू आदळलाय आणि डॉट बॉलची सांगता. पहा स्टार्ट खराब झाली तदनंतर मात्र दहारदार गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज झालाय. गणेश ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. यस, इथे जागा शोधली का नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. कव्हर रिजन मध्ये पर पॉइंटला क्षेत्ररक्षण होईल. एंड चेंज मात्र 2 फलंदाज करतील. एका धाबेची बर. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावून पोहोचल्यात 27. नो लॉस फॉर रांजणी 11 संघ. सत्तावीस धाबा. पुन्हा एकदा महेंद्र. आता मात्र खऱ्या अर्थानं अजिंक्य बाडी, अजिंक्य बेलोशे इथे 5 समजदारीचं क्रिकेट ढकलून दिलंय. तिथे कव्हर पॉइंट वरतून क्षेत्ररक्षक येईल. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाईल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. चला प्लीज ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. खेळाडूंपर्यंत ड्रिंक्स ब्रेक. खऱ्या अर्थानं पाण्याची व्यवस्था पोहोचवा. रखरखत्या उन्हामध्ये इथे मात्र आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली सुविधा, एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. कोणाला काही पाणी हवं असेल, ड्रिंक्स हवे असतील तर प्लीज ते पिऊन घ्या. थोडस स्पीडअप ठेवा आपण मित्रांनो. वेळ आपण वाया घालवायचा नाहीये. स्पर्धा पाहतोय जावली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे आयोजित श्री गणेश चषक 2022 गणपती बाप्पाच्या नावाने भरवली गेलेली ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं आज, उद्या आणि परवा 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन या नवी मुंबई शहर अर्थातच नेरूळ विभागातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज पीटीसीच्या माध्यमातून केली जाते. आपल्याला घर बसल्या सुद्धा या मॅचचा आनंद घ्यायचा आहे तर नक्कीच आपण ही स्पर्धा लाईव्ह पहा. पीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आहे. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मी मगाशी सांगितलं की प्राइज मनीचा विचार केला तर 50, 25, 15, 10 असे 4 प्राइज या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ती खूप या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक करणारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट बरोबर स्क्रॅच कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी संदीपजी शेडगे यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. म्हणजेच पाहायला गेलं तर एक आगळं वेगळं आयोजन, आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे, श्री गणेश विकास मंडळ निझरे मुंबई व ग्रामस्थ मंडळ निझरे यांच्या विद्यमानाने एक देखणी स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं पुन्हा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर चला प्लीज स्पीडअप ठेवा. तसेच टीम भामगर, आपण कुठे जायचं नाही प्लीज विनंती असेल. टीम भामगर यानंतरची मॅच आपल्या असणार आहेत. यामध्ये जो विजय संघ होईल त्या संघाला टीम भामगर या संघाबरोबर 2 हात करावे लागतील. दोन्ही संघ प्लीज या सूचनेकडे लक्ष द्या. आणि आजचा शुक्रवारचा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आज आमचा केएसके विभाग, खऱ्या अर्थानं केएसके विभागामध्ये कार्यरत असताना आम्ही एक वर्षातून एखाद किंवा दुसरी स्पर्धा अशी असेल की ती शुक्रवारी खेळली जाते. शुक्रवार, शनिवार, रविवार. परंतु जावली टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला तर 50% स्पर्धा ह्या 3 दिवसाच्या होत असतात.
म्हणजेच खूप मोठी कामगिरी आहे मित्रांनो, कारण शुक्रवार शनिवार हे 2 दिवस वर्किंग डेचे असतात, परंतु त्यामध्ये सुद्धा सुट्टी घेणं आणि क्रिकेट खेळणं खूप मोठी जिगरीचे काम आहे. परंतु प्रथम सांगेन, आपला नोकरी व्यवसाय खऱ्या अर्थानं कॅरियर आपलं महत्वाचं आहे. क्रिकेट तर खेळाच, परंतु मिळेल त्या वेळामध्ये खेळा. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये किरण गोलंदाजी मार्कवरती, यास ओ हो हो हो, सुरेख चेंडू ऑपिस्टीच्या थोडासा बाहेर ठेवला. खोलवर टप्प्याचा चेंडू अजिंक्य बेलुशेला काय समजला नाही, आडव्या पट्ट्यामध्ये खेळायचा होता हा चेंडू. जर कबर एक्स्ट्रा कबर रिझनला खेळला असता, लॉंग ऑफला खेळला असता तर नक्कीच सरळ बॅटने मात्र खेळू शकला असता अजिंक्य, परंतु इथे मात्र जरतरला महत्व नाहीये. ओ जोरदार प्रहार केला गेला, नो मॅसिरिया चेंडू इथे काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार, धनीत चौकार. फलंदाज अजिंक्य बेलोशाच्या बॅट मधून येतोय चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धाबा 32 धाबा धावफलकावरती. नो लॉस फॉर रांजणी 11 संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती किरण सज्ज झालाय. स्ट्राईक अजिंक्य बेलोशे सज्ज होतोय. चला वेळ नका घेऊ मित्रांनो, एवढा वेळ नका घेऊ. फील्ड प्लेसला विनंती असेल आपल्याला. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन सज्ज आहे. ओ हो, इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यासाठी सज्ज आहे काऊ कॉर्नर. थोडासा वाईडिश ठेवलाय मिड विकेटला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एक हलत डुलत खऱ्या अर्थानं आरामशीर ही ते धाव कंप्लीट होते, कारण या दोन फलंदाजांना आपल्या क्षमतेवरती भरोसा आहे, विश्वास आहे की आम्ही मोठी फलंदाजी करू शकतो. परंतु जास्त वेळ घेऊ नका डिस्कशन मध्ये, विनंती राहील आपल्याला. करशी वारामुरे पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी आहे. हो हो, इथे उडवला हेलिकॉप्टर, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज. यस, लॉंग ऑफ रिझन टिपला जाईल झेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गणेशला परतावा लागेल. चांगली इनिंग साकल. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले, परंतु इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु हेलिकॉप्टरचा पंखा एक तुटला म्हणेल. चेंडूला जिथे लँड व्हायचं होतं हेलिपॅड वरती न होता रोड वरतीच लँड झाला मैदानाच्या आतमध्ये. गणेशचा हेलिकॉप्टर मात्र कोसळला. बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु चांगली खेळी करून परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल महेंद्र, परंतु स्ट्राईक केडला मात्र असेल अजिंक्य रांजणे. पुन्हा एकदा अजिंक्य सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू अलाउंड द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझन. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरा धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. आलं डुलत या 2 धाबा कंप्लीट केल्या. धाव संख्येचा विचार केला तर 35 धाबा धावफलकावरती आहे. गोलंदाज किरण निघतोय पुन्हा एकदा. अजिंक्य बेलोशे. इथे फटका फसलाय का चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यास, इथे मात्र पॉइंटच्या रिझर्व मध्ये अजिंक्य बेलोशेची खेळी संपुष्टात आणि याच ओव्हर मध्ये 2 मोठे हादरे. षटक क्रमांक संपलं, 3 संपलं. नक्कीच षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 35. लॉस फॉर 2 विकेट्स. दोन्ही सलामीवीर या षटकामध्ये तंबूच्या दिशेने परतल्यात. नवीन गोलंदाज महेंद्र गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज
किशोर. 2 षटका बाकी आहेत. ओहो, अतिशय सुरेख चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो 2 गोष्टींना खूप महत्व आहे. एक आहे परफेक्ट यॉर्कर, दुसरा आहे तेंडुलकर. या 2 गोष्टीचा खूप सन्मान क्रिकेटमध्ये केला जातो. आणि इथे मात्र पहिला सटीक लेंथ लाईन, अचूक टप्पा, अचूक लाईन इथे मात्र महेंद्रच्या माध्यमातून. इथे मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु तुम्ही ऑफिसच्या किती बाहेर निघताय आणि तदनंतर तुमची बॅटची मुवमेंट होते, हे खूप महत्वाचं असते. डॉट डॉट बॉलचे सांगता 2 चेंडू निर्धाव झालेत. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरल्यात. इथे मात्र जोरदार प्रहार अलाउन द कार्पेट चेंडू जातोय. काऊ कॉर्नर रिझन जोरदार फेकी केली जाईल का? थोडस बबलिंग झालं. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. यस, इथे काय घडेल? विकेटचं पतन नाही होत. 3 धावा. 1 शॉट आहे का सर? यस, 1 शॉट म्हणजेच 2 धावा. थोडीशी मेहनत जास्त झाली, परंतु कामी नाही आली. 2 धावाबरोबर धावसंख्या जाते 37. 37 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा महेंद्र टू महेंद्रच. दुसरा महेंद्र. फुल टॉस बॅटवरती घेतला, भिरकावून दिला. आता किती धावा घेतल्या जातील? आता मात्र चेंडू हातामध्ये आलाय सरळ, म्हणजेच एकाच धाब्यावरती समाधान. कारण चेंडूचा जे आउटफील्ड आहे कधी वेगळ्या मुवमेंट मध्ये असते. आता सरळ हातामध्ये येऊन विसावला चेंडू. मगाशी पाहिलं गेलं तर सरळ डोक्याच्या वरतून गेला होता. म्हणजे आउटफील्ड मध्ये थोडस नक्कीच डिफिकल्टी पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेंद्र टू. आता मात्र किशोर आहे ना, किशोर. सुरेख चेंडू, जोरदार प्रहार, नो मॅच एरिया. इथे मात्र अबाक्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ रिजा साइड स्क्रीनच्या बाजूने. चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार महेंद्रच्या बॅट मधून येतोय. म्हणजेच बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार संघाच्या धावसंख्येला आकार 42. 42 धावा. 3.5चा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. मोठा प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. इथे मात्र पहिल्यांदा झेल सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्की झेल पकडला. शेवटचा चेंडू डॉट बॉल. एंड ऑफ द 4th षटक. पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले. आताची विकेट घेतली 3 बाद 42 धावा. टीम रांजणी 11 संघ. चला प्लीज स्पीड अप ठेवा. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या षटकासाठी कोणाला निमंत्रित केले जाते? सुधीर. शेवटच्या षटकासाठी नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आलाय. चला थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो. टीम खर्शी बारामुडे. सुधीर गोलंदाजी मार्क वरती. डीप मिड विकेट, काबू कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन, बाउंड्री लाईन सजली आहे. इथे पहा, लाऊड अपील तर केले जाते. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. मोठा एज लागलाय, म्हणजे बॅक टू द पवेलियन. फलंदाज मात्र किशोर आहे ना, नाही महेंद्र. विजय आउट झाला. यस, विजय मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय. विकेटचं पतन झालंय, त्याचबरोबर एक डॉट बॉल. या डॉट बॉलचं समीकरण खूप महत्वाचं असते. ज्यावेळेस आपण मर्यादित षटकांच्या मॅचेस खेळतो मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालाय. चला थोडस स्पीडअप ठेवा प्लीज, विनंती राहील. नवीन फलंदाज सचिन. सचिन साठी आता मात्र चेंडू असतील 5 अजूनही हातामध्ये. काय घडणार 5 चेंडू मध्ये? 50-55 प्लस धावा करण्याचा प्रयत्न.
फुलटॉ चेंडू नोमाय सिरिया यस वन बाउन्स काऊ कॉर्नर इथे खाली रिझल आणि त्यामध्ये हे फलंदाज मात्र सचिननी पहिला चेंडूवरती दणदणीत चौकार काऊ कॉर्नर मध्ये वसूल केला. फुलटॉस लो फुलटॉस बॅटवर घेतला परंतु लो फुलटॉस बॅटवर येत असताना गॅप शोधणं सुद्धा खूप महत्वाचं असते आणि ते मात्र सचिनच्या माध्यमातून शोधलं गेलं. 4 धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धाबास 46 लॉस फॉर 3 विकेट्स टीम रांझणी 11 4 विकेट. चार विकेटचं पतन झालंय. हो इथे मुवमेंट होते परंतु खूप लेट होते इथे मात्र पंच वाईट बॉलची घोषणा करतात कारण तुमचा बॉल आतमध्ये किती वळतोय तो लँड कुठं होतो ह्यावरती खूप महत्वाची गोष्ट असते आणि ते मात्र इथे घडताना पाहायला मिळालं. वाईट बॉलची संख्या 47 धावा. आता मात्र लो फुलटॉस इथे मात्र चेंडू येतोय काय घडेल दुसरा धावेचा प्रयत्न अचूक थ्रो अतिशय चांगला थ्रो इथे पाहायला मिळाला परंतु 2 धावा रोखू शकले नाही. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्येला आकार धावसंख्या जाऊन पोहोचले 49 49 धावा. खूप शॉर्ट पीस हो 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 इथे मात्र काय घडलं गतीमध्ये फसकत झाली गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि फलंदाज सचिनला तो चेंडू काय समजला नाहीये. सरळ वेळेवर आदरतोय बॉल डील वरती आणि तिथे त्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपामधली ही धाव असेल. पाहूया पुढचा चेंडू इथे मात्र अजून एकदा इथे काय घडेल क्षेत्ररक्षक तिथे आहे या स्टिपला जाईल डीप मिड विकेट रिझन बॅक टू द बॉलर फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज महेंद्र बॅक टू द पवेलियन विकेटचं पतन मोक्याच्या क्षणी हे विकेटचे पतन झाले म्हणजेच एक मोठा फटका वाचला असं म्हणायला हरकत नाही कारण सेट झालेला फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा 50 झाले 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम रांझणी 11 नवीन फलंदाज कुमार ओ साउंड सुपर आलाय सुपर पे डुपर चेंडू लॉंग 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 लेग सीमारेसा बाहेर शेवटच्या चेंडूवरती घणाघाती षटकार धावसंख्येला आकार धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 56 धाबा आप तक 56 आणि 57 धावांचा आव्हान असेल टीम खर्शी बारामुरे संघासाठी. इथे मोठी फलंदाजी करावी लागेल टीम खर्शी बारामुरे संघाला. शेवटच्या चेंडूवरती संघाच्या धावसंख्येला आकार दिला म्हणेल सचिनने नाबाला साजेशी खेळी पाहायला मिळाली. चला प्लीज टीम रांझणी 11 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं लगेच आणि लाईनअप ने आतमध्ये जा. चला टीम रांझणी तसंच टीम हॅलो खरंच की टीम भामगर आपण मैदानाच्या आतमध्येच थांबायचं कुठं जायचं नाहीये. या मॅच नंतर आपली मॅच लगेचच होणार आहे. विजय संघ विपक्ष टीम भामगर मॅच असणाऱ्या लक्षात ठेवा. शेवटची सूचना हॅलो हॅलो हॅलो
इकडे हॅलो. चला प्लीज स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. टीम रंजनी 11. तर गोलंदाजी मार्क वरती किशोर सज्ज होईल. फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रणील आणि स्वराज. नॉन स्ट्राईक एंडला प्रणील खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये निराश केली होती, 2 बिमर टाकले होते, परंतु ते उठे इथे मात्र फलंदाजीमध्ये फेडलं जाईल का? संघासाठी खूप महत्वाचं योगदान. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज अजिंक्य, कारण आपण फक्त 6 चेंडू 5 षटकांसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय, पण पूर्ण अख्खा दिवसभर मैदानाच्या आतमध्ये उभे राहत आहेत मित्रांनो. तर जास्तीत जास्त टाइमपास टाळा, विनंती असेल आपल्याला. तर प्रणील सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरतून किशोर निघालाय. एज लागते आहे इथे मात्र. शॉर्टरमॅन सुद्धा चकला गेला. चेंडू जातोय. हो काय घडलं? चेंडू जातोय थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. यस, पहिला चेंडू होते चौकार. पहिल्या इनिंगची सुरुवात झाली तबा सुद्धा चौकार, तदनंतर दुसऱ्या इनिंगला सुद्धा चौकार इथे पाहायला मिळतोय. टीम प्रणील टीम खऱ्या अर्थानं खर्चे बारामुडेच्या धाबांचा श्री गणेशा मात्र 4 धाबेने झालाय. खऱ्या अर्थानं किशोरच्या माध्यमातून गती दिली जाते चेंडूला. काहीतरी चेंजेस नक्कीच केले जात आहेत खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा किशोर जशी क्रमांक 20. हो इथे काहीतरी अडथळा नक्कीच ललितला पाहायला मिळतोय आपण. प्रणीलला किशोर डावखुरी हाताचा गोलंदाज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ज्या वेळेस आपण डावखुरी हाताचे गोलंदाज पाहिलं गेलं तर रायटी फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी आतमध्ये येणारे चेंडू उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फतगत झाले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसरी धाबेचा मान साकला जातोय का? नाही, थांबवलं जाते. 2 धावा तर नक्कीच कंप्लीट झाल्यात, परंतु इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, काहीतरी बाउन्सिंगचा प्रयत्न केला जातोय किशोरच्या माध्यमातून, परंतु नाहक एक्स्ट्रा धाबा जाऊ शकतात का? कारण तुम्ही गोलंदाजी करत असताना गोल्डन स्पॉटला जास्त भर दिला पाहिजे. मला याच रिझन मध्ये गोलंदाजी करायची. ऑफिसच्या बाहेर जोरदार पूल केला गेला. ताकद वापरले चेंडू वरती. चेंडू डीप मिड विकेट रिजन सीमारेषा बाहेर. चौकार 1 बाउन्स सीमारेषा पार जातोय. इथे पंचांच्या माध्यमातून इथे 4 धाब्यांचा इशारा येतोय. म्हणजेच त्या फटक्यासाठी सज्ज झाला होता फलंदाज प्रणील. कारण मला कधी शॉर्ट पिच चेंडू भेटतोय आणि मी त्यावरती कधी मोठा प्रहार चढवतोय याची वाट पाहतोय की काय हा फलंदाज, असं जाणवलं. बघा बाहेरून लगेच बॉल येतोय का प्लीज बघा चेंडूकडे. थोडस स्पीडअप घ्या बघा. चार धाब्यांबरोबर धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपलकावरती 10 धावा धावपलकावरती लागतायत. टीम खर्चे बारामुळे 57 धावांचं या ठिकाणी पाठलाग करत आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडू फेस झाले आतापर्यंत. हे 3 चेंडू मध्ये 10 धावा धावपलकावरती किती धावा लावल्या जाणार? 20 धावा लागल्या जातील का पहिल्या षटकामध्ये? जो डिफरन्स आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का? ललित इथे काय घडतंय? विकेटचा पतन. यस, मोठा यश लागला होता कारण इथे कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला आणि इथे मात्र प्रणील चिखेलीचा अंत.
प्रणीलची खेळी संपुष्टात येते. पाहिलं गेलं तर विकेटचं पतन होईल असा चेंडू नव्हता, परंतु तिथे गॅप शोधायचा होता प्रणीलला, तो मात्र शोधता आला नाही. बॅटची आतली एज लागली, सरळ जाऊन विस्तावतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 1 मात्र टीम खर्शी बारामोरे संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेंद्र. महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर सज्ज झालाय. ओ सुरेख चेंडू पहा, गती पहा अतिशय चांगली. उसळी चेंडूला पहा, अतिशय सुरेख, अचूक टप्पा, अचूक लाईन, डॉट बॉलची सांगता. इथे मात्र जखडलून ठेवलं फलंदाजांना. इथे मात्र धावसंख्येला आळा बसलाय. इथे मात्र धावसंख्येला खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्यात या फलंदाजांच्या पायामध्ये या गोलंदाजांनी. आता मात्र मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. यास इथे मात्र फक्त एक आणि एकाच धबेवरती समाधान. एंड ऑफ द षटक. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपलंय, म्हणजेच आता षटक क्रमांक 2 मात्र कोणाच्या हाती सोपवलं जाईल, कोण घेऊन येईल 11 धावा धावफलकावरती. 57 धाबा, त्यामधील 11 धाबा नक्कीच इथे पूर्ण केल्या. 24 चेंडू 46 धाबा समीकरण आहे. खऱ्या अर्थानं होऊ शकतं, हा का नाही होऊ शकतं. 360 मैदान आणि 360 मैदान मध्ये 50-60 धाबा सहजरित्या चेस केल्या जाऊ शकतात. नवीन गोलंदाज विजय गोलंदाजी मार्क वरती असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल महेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला स्वराज. स्वराज आतापर्यंत पूर्ण शांत आहे, एकही चेंडू पेस झाला नाही. गोलंदाज विजय. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या पाहिलं गेलं तर सर्कलच्या बाहेर 2-3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑफ आहे. हो चांगला चेंडू. इथे काय घडेल, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल का, नाही. यस इथे एकाच धाबेवरती थांबलं. एका धावेबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. थोडासा लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतोय, 10-12 पावलांचा रनअप. स्वराज. इथे मात्र काय घडतंय, लॉलीपॉप. इथे या प्रकारची तुम्ही फलंदाजी करणार असाल तर इथे मात्र या फलंदाजीला काही अर्थ नाहीये. आपल्या संघाला आपले योगदान जाऊ शकत नाहीये. विकेट क्रमांक 2 मात्र बॅक टू द पवेलियन. सलामीवीर तंबूच्या आश्रयाला दोन्ही परतल्यात. नवीन फलंदाज मात्र अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही टार्गेट खूप लांब आहे. विचार केला गेला तर 57 धाबा करायच्या, तुम्हाला अजूनही 45 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 22. एक 3 ते 4 मोठे फटके, सीमारेषा पार झालेले फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील तुम्हाला. ओ इथे काय घडतंय, पूर्णतः बॅटचा फेस बंद केल्यानंतर चेंडू मात्र लागतोय अमोलच्या बॅटला. इथे एक धाब आली आहे, परंतु जोखीम झाली होती. इथे एस्टॅनवरती चेंडू आदळतोय की काय, परंतु इथे एक धाव मात्र अर्जित होईल. एकाच धाबेची भर. धावसंख्येचा विचार केला तर धाबा धावफलकावरती आहेत.
तेरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मात्र मार्गस्थ असताना विजय यांच्या माध्यमातून आणखी जरा अगं नाही काय करत नाही काय पुन्हा एकदा विजय विजय टू ओ इथे मोठा प्रहार करायचा होता फलंदाज महेंद्रला, परंतु असफलता येते. डॉट बॉलची सांगता होते. वरचढ होताना पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं टीम रांजणी. सज्ज महेंद्र महेंद्र टू विजय. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र जोरदार प्रहार केलाय. समोरच्या दिशेने येतोय लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल. काय घडेल? गुड रनिंग बिटवीन द विकेट. अमोलच्या माध्यमातून चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण एकेरी दुहेरीने सुद्धा इथे धावफलक खालतं ठेवलं पाहिजे, कारण अजून खूप षटकं बाकी आहे. त्यामध्ये जर मोठे 2-3 फटके आले तर टीम खर्चे वारामुळे या मॅच मध्ये येऊ शकतो, आणि त्यासाठी चाललेला हा या दोन फलंदाजांच्या माध्यमातून अट्टापिट्टा. मात्र स्ट्राईक एंडला महेंद्र महेंद्र टू विजय विजय. थोडा लॉंग रनअप आहे विजयचा. पाहिलं गेलं तर चांगली गती आहे चेंडूला. ओ पटका फसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इथे असं बाटलं होतं झेल घेतला जाईल का, परंतु घेतला. यस, इथे मात्र विकेटचं पतन आणि 2 षटकाची समाप्ती पंचांच्या माध्यमातून. आणि ड्रेक ब्रेक्स चला प्लीज मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. विकेट क्रमांक 3 बाद झाला. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या अंती 15 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि तुम्हाला धावा हव्या आहेत 42 धावा. 18-42 समीकरण थोडंसं लांब चाललंय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय मित्रांनो. डेस्क ब्रेक मैदानाच्या आतमध्ये थोडंसं त्वरा करा, स्पीडअप ठेवा. हॅलो 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 अरे ड्रिंक्स ब्रेक आहे. काय ड्रिंक्स ब्रेक. हां काय आता ड्रिंक ब्रेक आहे. हाय बोल. काय म्हटली? आता ड्रिंक ब्रेक आहे. आता ड्रिंक हॅलो 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 आता ब्रेक चाललेला आहे. हे तुला कळतं का नाही रे? काय तुला कळतं का नाही? दे ना 2 मिनिटं. कळतं का नाही? 2 मिनिटं आणखी. आता बघा चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल आपल्याला. चला आमचे आयोजक, चला प्लीज आपण थोडंसं धावत मैदानाच्या बाहेर या. 3ऱ्या षटकासाठी चेंडू हातामध्ये सोपवला जातोय. खऱ्या अर्थानं अजिंक्य बेलोशे गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईक एंडला असेल महेंद्र रियाज. नॉन स्ट्राईक एंडला अमोल. 18-42 42-18 समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. थोडंसं लांबलेलं नक्कीच टार्गेट पाहायला मिळत आहे. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर थोडासा वाईडिश आहे डीपला. त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. आणि पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं
स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात केला, म्हणजेच ऑन साईडला पूर्णतः भर दिला आणि ऑफ साईडची क्षेत्ररक्षणाची सलावत पाहिलं गेलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, तदनंतर कव्हर पॉइंट कव्हर. सुरेख चेंडू, यास अतिशय बहारदार चेंडू, गोलंदाज अजिंक्य बेलोशे. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पहिला चेंडू. वारंवार प्लीज तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये वेळ घालू नका मित्रांनो, विनंती राहील आपल्याला. ओ काय घडेल, याच दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. खऱ्या अर्थानं दाद दिली जाते डकआउट मधून, परंतु खऱ्या अर्थानं खूप लांब आहे विजय. मोठे फटके खेळावे लागतील. खेळावे लागतील नाही तर खेळला. यास इथे मात्र रियाच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम बिग हाय हँडसम. इथे मात्र डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या रिझन मधून चेंडू सीमारेषा पार. अजूनही धमकम आहे, मॅच सोडली नाही आम्ही, हे दाखवून देतात टीम करशी बारामुरी. यस, बॉल आणण्यासाठी आयोजन समिती आपण लक्ष द्या, बॉल कडे थोडं स्पीडअप ठेवायचं आपल्याला गेम मध्ये. पुन्हा एकदा यस, लाऊड साऊंड, यस, हाय हँड हँडसम. आजच्या दिवसातील पहिला लांब लचक षटकार येतोय फलंदाज रियाजच्या बॅट मधून, परंतु तिथे मात्र थोडीशी इंजरी झाली का. यस, क्रिकेटच्या मैदानामध्ये अशा गोष्टी घडत असतात, परंतु घडल्यानंतर पुन्हा उभं राहणं, आपल्या गावासाठी खेळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. ती घडणार का रियाजच्या बाबतीमध्ये. थोडंसं पाय नक्कीच बॅट लागली. स्वतः नक्कीच फलंदाजी करत असताना बॅट मला वाटते स्वतःची लागली आहे, त्यामध्ये नक्कीच पूर्ण तयार होईल, पुन्हा त्या खेळण्यासाठी सज्ज होईल. कारण ही आहे तळमळ गावासाठी. बॅक टू बॅक 2 चांगले मोठे फटके आलेत, म्हणजे धावसंख्येला आकार झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 28, 15-29. मॅच इन आहे. 2 षटकारांनी मॅच मध्ये टर्निंग पॉइंट घेतलाय. 2 षटकारांनी मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवलाय. बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं धाकधूक वाढले. रियाच्या बॅट मधून अजून असे 2 मोठे प्रहार येणार का. इथे मॅच पूर्णतः खोलली जाईल का टीम करशी बारामुरेच्या बाजूने. कारण मित्रांनो, आज ही मॅच खऱ्या अर्थानं एका बाजूला पाहिलं गेलं तर करशी बारामुरे, दुसऱ्या बाजूला टीम खऱ्या अर्थानं रांजणी, या दोन्ही गावापर्यंत ही मॅच पाहिली जाते. कारण आज मोबाईलचं स्मार्टफोनचं युग आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे नेट पॅक आहे आणि प्रत्येक जण आपल्या गावाची मॅच पाहत असतो. प्रत्येक जण आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून ती मॅच पाहतो. आणि पाहिलं गेलं तर जिथे गाव आहे तिथे चुका काढल्या जातात, चांगल्या खेळात तुम्हाला त्यासाठी शब्बासकी दिल्या जातात, परंतु ज्याच्या वेळेस चुका झाल्या त्यावेळी आपल्या लोकांकडून, आपल्या सहकाऱ्यांकडून तिथे ऐकण्याची सुद्धा वेळ येते. म्हणजेच बारकाईनं लक्ष ठेवलं जातं प्रत्येकावरती. आणि आज नक्कीच खऱ्या अर्थानं जर खर्शी बारामुरे संघ विजयाच्या दिशेने जाईल तर या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं रियाज यावरती कौतुकाचा वर्षाव नक्कीच होईल. कारण मॅच हातातून सटकली आहे टीम खर्शी बारामुरेच्या, ती आणून देण्याचं काम मात्र खऱ्या अर्थानं हा फलंदाज करू शकतोय. ही ते ओळखलंय अजिंक्य बेलोशे, एक चाणाक्ष खेळाडू, चाणाक्ष गोलंदाज ओळखला होता ओव्हरपिच चेंडूला. तिथे मात्र रियाच्या बॅट मधून मोठे प्रहार केले जात आहेत आणि तिथे गती परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता झाली आहे. जोरदार हवा फक्त झाली बॅटची आणि इथे चेंडू मात्र विसावलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चला, वारंवार चेंजेस करू नका, काय घडेल.
आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या झाली आहे. म्हणजेच आता समीकरण असेल धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती लागल्या आहेत 28 धावा. इथे मात्र जोरदार प्रहार केला. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. या चेंडूवरती आलाय झपकन चेंडू फेकी झाले म्हणजेच 1 आणि 1च धाव. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एंड ऑफ द त्रिषटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. म्हणजेच 12 चेंडू 28 ना 12-28 समीकरण असेल. चला थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, प्लीज विनंती असेल. वेळ जास्त वाया घालू नका. टीम खर्च बारामुळे संघासाठी खऱ्या अर्थानं फलंदाज रियाज खूप महत्वाचा खेळाडू असणार आहे. ज्या प्रकारची आतापर्यंत मोठी फटकेबाजी झाली आहे तर या 12 चेंडू मध्ये तुम्हाला 4 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवायचेच आहेत. आणि जे बॅक टू बॅक 2 षटकार आले, खऱ्या अर्थानं क्षमता आहे या रियाजच्या बॅट मध्ये आणि ती दाखवली जाईल का? तो दमखम दाखवला जाईल का? गोलंदाजीमध्ये परिवर्तन असेल. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. चला स्पीडअप ठेवा प्लीज मित्रांनो. पहिला थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावला डीप मिड विकेट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. यस, अतिशय सुरेख वेगवान चेंडू फेकी सुद्धा झाली. म्हणजे फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागले आणि एक धावेवरती समाधान नक्कीच मानावं लागले. खरं तर टीम खर्ची 12 मुरेला, परंतु समाधान मानलं सुद्धा असेल की टीम रांजणीनी, कारण आम्हाला एक एक धाव फक्त द्यायचे, त्यांना मोठे पटके खेळण्यापासून वंचित ठेवायचं आहे. आणि इथं पाहायला मिळतंय सुरेख चेंडू, त्यावरती सुरेख प्रहार. आला ऑन द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑन रिजनला. फक्त एक आणि एकच धाव आणि एका धाबेने इथे काही गणित मिळतं जुळतं होणार नाहीये. चला यार, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही क्षेत्ररक्षण सजवू नका मित्रांनो. तुम्हाला टाइम सेट द्यायला पाहिजे, कारण उद्याच्या दिवसामध्ये जर मॅच असती तर टाइम लिमिट तुमच्यापर्यंत आला असता. परंतु आज थोड्याशा मॅचेस कमी आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला एवढा वेळ देतोय. अन्यथा एवढ्या वेळामध्ये तुम्ही पॅनलाइज होणार आहात. सुरेख चेंडू होता. पॅडल लाईनची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून. पाणी द्या फलंदाजाला, पाणी पोहोचवा प्लीज. जा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा थोडस. मला वाटतं बॉल धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती लागल्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही तुम्हाला 36 ना 26 धावा ना 26 धावा कराव्याच लागतील. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील मला वाटते 3 नाही 9 चेंडू. 9 चेंडू मध्ये 26 धावा. इथे मात्र का अतिशय वेगवान चेंडू. एक धाव कंप्लीट. लेग एसटी सोडून पूर्णतः चेंडू होता, त्यामुळे नक्कीच लाऊड अपील तर केली जाते, परंतु तिचा फायदा नसणार आहे. कारण आपण पाहिलं होतं पूर्ण पॅड लाईन पूर्ण 3 एस्टर सोडल्या होत्या फलंदाजांनी. अरे चला स्पीडअप किंवा लिमिट मध्ये अपील नक्कीच असणं गरजेचं असेल. तर या
या चेंडूवरती आलेल्या 2 धावा धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या जाऊन पोहोचली 33. 33 धावा धावफलकावरती. 24 धावांची अजूनही गरज असेल. येणारे चेंडू तुमच्याकडे 8 असतील मला वाटते. 8 चेंडू 24 धावा 3 षटकार. 8 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले जाणार का? काय घडणार, काय बिघडणार? एक महत्वाचा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर उलटा चेंडू कव्हरच्या वरतून आपलातून प्रहार. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत षटकार. अजूनही दम आहे, अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो. काय घडेल, काय बिघडेल? या 6 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 39. 39 धावा म्हणजेच 18 धाब्यांची आवश्यकता. येणारे चेंडू 7. 2 षटकार हवेत. 2 षटकार हवेत. घडणार का? मारणार कोण? इथे मात्र मारणार खऱ्या अर्थानं विचार केला तर रियाज. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अमोल मात्र शांत आहे. हल्ला चढवलाय इथे मात्र किशोर वरती. हल्ला बोल पाहायला मिळालाय. ओ आता मात्र फसवलाय. यास थोडासा शॉर्टपिच टाकला त्यानंतर षटक क्रमांक 4 संपलाय. म्हणजे 6 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. 18-6-18 समीकरण आहे. मॅच मात्र पैसा वसूल होणार. दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे. काय घडणार? पहिले 2-3 चेंडू सांगून जाणार या मॅचचा रिझल्ट काय असणार आहे. परंतु क्रिकेट आहे शेवटपर्यंत अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट आपण सातत्यपूर्व पाहिले मित्रांनो. सातारा जिल्ह्याचं क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्या प्रकारच्या उंचीकडे चाललंय शेवटपर्यंत कोणतेही भाकीत करता येत नाही. प्रत्येक संघ आपला चमक दाखवतोय. प्रत्येक संघ आपला 100% योगदान देतोय. जर आपण 3-4 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर ठराविक टीम्स त्या प्राइज मध्ये जात होता, प्राइज मारत होत्या. परंतु आज कोणताही भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरतं. त्या दर्जाचे खेळ आज मात्र पाहायला मिळत असतात प्रत्येक असोसिएशनच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. स्ट्राईक इनला अमोल सज्ज होईल. 6-18-18-6 6-18-18-6 समीकरण 99. इथे मात्र मोठा ब्लास्ट. यास अमोलच्या बॅट मधून येतोय तुफानी हल्ला. चेंडू भीग षटकार येतोय. कडक कडक आवाज तर कडक मधुर आलाय. म्हणजेच मॅच ऑन आहे. चला घ्या प्लीज दुसरा चेंडू घ्या. 5-12 12-5 काय होईल? एक अजून लगावला जाईल का? एक अजून त्या प्रकारचा चेंडू मिळेल का? नक्कीच चांगली फलंदाजी झाली आहे इथे मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 5-12 12-5 5-12 12-5 काय समीकरण आहे? काय रणनीती आखली जाईल? गणेश अपरकट सुरेख फटका. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. पॉइंटच्या दिशेने अतिशय देखणा फटका. लाजबाब. अमोल मात्र इथे हात खोकतोय. मॅच संपली नाही. आम्ही अजून मैदानाच्या आतमध्ये आहोत हे दाखवून देतोय अमोल. इथे मात्र धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 49 वरती. म्हणजे धाबा हव्या तुम्हाला 8. येणारे 4 चेंडू 8 धाबा. इथे विचार करायला लागलाय. विचार का करू नये? कारण अजूनही 2 ब्लॅकबास्टर. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं 4 चेंडू मध्ये काय घडेल? एक मोठा प्रहार लागेल का? पुन्हा एकदा अमोलच्या बॅट मधून. चला स्पीडअप ठेवा प्लीज. 4-8 8-4. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. ओ फटका फसला परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत जाईल का? नाही. इथे झेल सुटलाय.
किती धाबा देऊन जाईल? 2 धाबा तर घेतल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु अमोल मात्र थांबवतोय कारण नाहक बळी नको आहे. 2 धाब्यांची भर. आता कुठेतरी थोडासा मुवमेंट चुकल का? 3-6 3-6 एका मॅचची एका फटक्याची मॅच पाहायला गेलं तर, परंतु 3 खूप महत्वाचे चेंडू असणार आहेत खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. 3-6 6-3 6-3 घेणार का मोठा फटका? गणेश निघालाय. ओ समजदारीचा क्रिकेट. यास इथे मात्र थर्डमॅनच्या दिशेने ढकलून दिला चेंडू, जातो सीमारेषेकडे. यास इथे मात्र 4 धावांसाठी. ही आहे क्रिकेटची रंगत, ही आहे क्रिकेटची माझा मित्रांनो. कुठे मॅच होती, कुठे घेऊन आलेत हे 2 फलंदाज. याला क्रिकेट म्हणतात. 2 चेंडू 2 धावा, मॅच शेवटपर्यंत घेऊन गेले, सोडली नाही मॅच. आणि या 2 फलंदाजांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. डकआउट मधून सुद्धा कौतुकाचा वर्षाव होतोय. 2-2 इथे कंपल्सरी चेस, नो टॉस, नो विकेट्स, कंपल्सरी चेस. तुम्हाला 2 धाबा कराव्याच लागतील. आपल्याला माहिती जाऊ नये. अतिशय देखणी फलंदाजी. इथे मात्र 4 चेंडूंमध्ये 6-4-2-4 समीकरण. 16 धाबा वसूल केल्या फक्त 4 चेंडूंमध्ये. दोन खऱ्या अर्थानं 2 चेंडू 2 धावा. तुम्हाला दाखवतो असं वाजत असेल. ओ इथे कहाणी मेट्रिस. आवश्यकता नव्हती. ज्या रिदम मध्ये फलंदाजी करत होते त्याच रिदम मध्ये करायला पाहिजे होती. मोठा फटका खेळायचा प्रयत्नच करायला पाहिजे होता. परंतु आता मात्र काय घडेल? इथे काय घडेल? टीम रांजणी वरच ठरेल का? काय इथे मात्र टीम खर्ची बारामुरे एका चेंडूतल्या 2 धावा काढणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय जातोय. अमोलची खूप खराब शॉट सिलेक्शनची पद्धत. खूप, कारण ती मॅच स्वतःच काढून आला होता, स्वतःच काढली होती रांजणी संघाच्या घशामधून, परंतु पुन्हा एकदा त्यांच्या ओठापर्यंत नेऊन ठेवले. ती गिळली जाईल का? आपल्या घरी पण कॅमेरा आहे. हॅलो 1-2 पहा, लक कोणाच्या बाजूने असेल. जरी ट्राय झाला तरी त्याला तिथे मात्र इजाजत नसेल की तुमच्या खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज चेंडू, अस्तित्व टिकवणारा चेंडू, या स्पर्धेतील अस्तित्व टिकवणारा दोन्ही संघासाठीचा चेंडू. काय घेऊन येईल फलंदाज अक्षय? 1 धाव घेतली तरी सुद्धा फायदा नाहीये, म्हणजेच तुम्हाला 2 धाबा काढा बॅच लागतील. काय घडणार, काय बिघडणार? इथे मात्र अजिंक्य बेलोशे रणनीती हाकली गेली आहे. ओ मोठा पार, यस डोक्याच्या वरतून चेंडू जातो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि यस 2 धाबा कंप्लीट. विनिंग शॉट. इथे मात्र चांगला फटका अक्षयच्या बॅट मधून कव्हरच्या वरतून आला. आणि हे आहे क्रिकेट, ही आहे क्रिकेटची रंगत, ही आहे क्रिकेटची मजा. मॅच फसली होती, ती मॅच निघाली. टीम भामगर चला प्लीज टॉस साठी. टीम खर्शी बारामुरे या मॅन ऑफ द मॅच नक्कीच आम्ही जाऊ. अर्थातच अमोल प्लीज या मंचावरती. निर्णय खऱ्या अर्थाने उपयुक्त खेळी. संघ अडचणीत असताना अतिशय बहारदार खेळी केली आणि शेवटच्या क्षणी 2 धाब्यांसाठी आलेला अक्षयच्या बॅट मधूनचा 2 धाब्याचा फटका. फसली होती मॅच, कोणाच्या बाजूने जाईल? खऱ्या अर्थानं टीम रांजणीने सुद्धा शेवटपर्यंत चिबड झूल दिली, परंतु विजय खऱ्या अर्थानं खेचून आणला तो टीम खर्शी बारामुरे. नाणेफेक करून घ्या प्लीज. दोन्ही संघ या, नाणेफेक करा मैदानाच्या आतमध्ये.